ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 3. कर्मयोग. यज्ञ करण्याची आवश्यकता भाग 3. ओव्या आहेत 95 ते 99. मागच्या श्लोकात भगवंतांनी यज्ञ करणे कसे आवश्यक आहे ते सांगितले व ज्ञानदेवानी यज्ञ शब्दाला स्वधर्म हा अर्थ देऊन हा स्वधर्म पाळणे कसे हिताचे आहे ते सांगितले. आता भगवंत मनुष्याने यज्ञ करून देवांना संतुष्ट करावे व देवाने त्या बदल्यात मानवांना संतुष्ट करावे अशा अलंकारिक भाषेत हा विचार मांडणार आहेत. श्लोक 11. देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु व परस्परं भावयंत श्रेय परमवाप्स्यथ. याच्या योगाने तुम्ही देवाला भजाल आणि ते देव तुमच्यावर संतुष्ट होऊन तुमची समृद्धी करतील. परस्परांची अभिवृद्धी करणारे तुम्ही उत्कृष्ट प्रकारचे कल्याण प्राप्त करून घ्याल. जे येणे करूनी समजता परितोषो होईल देवता, मग ते तुम्हा इप्सिता अर्थाते देती. कारण या धर्माच्या आचरणामुळे सर्व देवतांना आनंद होईल आणि मग त्या देवता तुम्हाला इच्छिलेले विषय देतील. या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता योगक्षेमो निश्चिता करीती तुमचा. या स्वधर्मरूप पूजेने सर्व देवतांना आराधिले असता त्या खात्रीने तुमचा योगक्षेम चालवतील. तुम्ही देवतांते भजाल, देव तुम्हा तुष्टतील, ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ. तुम्ही देवांचे आराधन कराल आणि देव तुमच्यावर प्रसन्न होतील. त्याप्रमाणे तुमचे एकमेकांवर जेव्हा प्रेम जडेल तेथ तुम्ही जे करू म्हणाल ते आपैसे सिद्धी जाईल, वांछितही पुरेल मानसीचे. तेव्हा तुम्ही जे करू म्हणाल ते सहजच सिद्धीस जाईल आणि मनातील इच्छित गोष्टीही पूर्ण होतील. वाचा सिद्धी पावाल, आज्ञापक होआल, म्हणिये तुमते मागतीला महारुद्धी. तुम्ही बोलाल ते खरे होईल आणि तुम्ही आज्ञा करणारे व्हाल. तुम्हाला आपली काय आज्ञा आहे म्हणून महारुद्धी विचारतील. मागच्या श्लोकात गीतेने देव व यज्ञ यांची व्याप्ती कशी वाढवली आहे ते आपण पाहिले. देव म्हणजे पूज्य व्यक्ती व यज्ञ म्हणजे अशा पूज्य व्यक्तीकडून काही प्राप्त करून घेता यावे म्हणून करावा लागलेला त्याग अथवा सेवा. भगवंत म्हणत आहे की या यज्ञाने तुम्ही देवांना संतुष्ट करा व देव प्रसन्न होऊन तुम्हाला संतुष्ट करत. प्रत्येक व्यक्ती जी गोष्ट स्वसामर्थ्याने प्राप्त करून घेऊ शकत नाही ती त्याने श्रेष्ठांच्या उपासनेने म्हणजे सेवेने प्राप्त करून घ्यावी असा यातून थोडक्यात आशय निघतो. शिष्याने गुरुची सेवा करून गुरुदक्षिणा द्यावी व गुरुने तिला विद्या संपन्न करावं. कुटुंब प्रमुखाची आज्ञा कुटुंबातील लहानाने पाळावी व त्याबद्दल कुटुंब प्रमुखानं त्यांचं पालन पोषण करावं. निर्धनांनी धनिकांची सेवा करावी व त्या बदल्यात धनिकाने निर्धनांचा योगक्षेम चालवावा. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करताना असा अन्योन्य संबंध लक्षात घेतलेला आहे. ज्ञानदेवानेही यज्ञ संकल्पनेला स्वधर्म हा अर्थ देऊन श्रीकृष्णांचे म्हणणे स्पष्ट केलेले आहे. वर्णप्राप्त कर्तव्ये हाच खरा धर्म, खरा यज्ञ व खरी पूजा आहे. या स्वधर्माच्या आचरणामुळे देव संतुष्ट होतील व ते तुमचा योगक्षेम चालवतील. या यज्ञाचे सामर्थ्य असे आहे की जे तुम्ही करू म्हणाल ते सिद्धीला जाईल, मनोवांछित पूर्ण होईल, लोक तुमची आज्ञा पाळतील व महान ऐश्वर तुमच्याकडे चालत येईल. देव व मानव यांच्यात असे परस्पर प्रेम वृद्धिंगत झाले की समाजोन्नती होण्यास वेळ लागणार नाही. अशा तऱ्हेने ब्रह्मदेवाने चालू केलेले हे सृष्टीचक्र अखंडपणे कार्यरत राहील. ज्या समाजातील लोक स्वार्थ निरपेक्ष वृत्ती ठेवून प्रामाणिकपणे आपले कर्तव्य हाच धर्म आहे, तीच ईश्वर पूजा आहे अशा वृत्तीने कर्तव्य कर्म करतात तो समाज ऐश्वर्य संपन्न होतो. थोडक्यात यज्ञ म्हणजे प्रत्येकाने पार पाडायचे स्वकर्तव्य. प्रत्येकाने आपापले कर्तव्य पार पाडून समाजोन्नती करावी. आता श्रीकृष्ण पुढे असे न वागणाऱ्याला पाप लागेल असे सांगणार आहेत. तो भाग आपण उद्याला पाहू.